या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अशोक खरातसोबत शेकडो कॉल्स, मेसेजेस, चाकणकर भगिनींना सुरक्षा कवच कोणाचं? सुषमा अंधारेंनी पेटवली चर्चा। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहिणी प्रतिभा चाकणकर यांची ईडीने नाशिक अशोक खरात याच्याशी व्यावहारिक संबंधांवरून जवळपास 8 तास चौकशी केली। या चौकशीत धक्कादायक अशी समोर माहिती आली आहे। यात 2025 ते 2026 या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक संदेशांची देवाणघेवाण झाली आहे। या चौकशीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर भगिनींवर जोरदार निशाणा साधला आहे। सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करताना चाकणकर भगिनी खोटं बोलण्यातील निगरगट्टपणा, चाकणकरांची सुरक्षा कवचावर भाष्य करण्याबरोबरच पोलीस चाकणकरांना अटक करायला घाबरतात का, असा सवाल केला। अंधारे यांच्या या टिप्पणीमुळे चाकणकरांना मिळत असलेल्या सुरक्षा कवचाविषयी चर्चांना तोंड फुटलं आहे। समता नागरी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाती शिर्डी पोलिसांना आढळली। या गुन्ह्यात अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान या बँक खात्यांमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा यांची 4 खाती आढळली आहेत। या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे। स्वतःचे आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याचे आधार आणि पॅन कार्डचे तपशील अशोक खरात याला दिले होते। ते तपशील केवळ धार्मिक कामासाठी वापरले जातील असे आश्वासन खरात यांनी दिले होते। मात्र खरात यांनी या विश्वासाचा गैरफायदा घेत कागदपत्रांचा गैरवापर केला, बोगस बँक खाते उघडली असा आरोप प्रतिभा चाकणकर यांनी केला। प्रतिभा चाकणकर यांनी अशोक खरातवरच आरोप केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत चाकणकर भगिनींच्या खोटारडेपणाच्या निगरगट्टावर हल्लाबोल केला आहे। सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की सर्वसाधारणपणे पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते। तिरुपती किंवा शिर्डीसारख्या ठिकाणी भक्तधाम निवासी खोल्या घ्यायच्या असतील किंवा काही पूजा अभिषेक करायचे असतील तर त्यासाठी फार आधार कार्ड द्यावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले। प्रतिभा चाकणकर ईडीच्या चौकशीत सांगतात की पॅन कार्ड हे आम्ही धार्मिक कार्यासाठी दिले होते आणि त्याचा चुकीचा वापर झाला। चाकणकर भगिनी खोटं बोलण्यासाठीचा एवढा निगरगटपणा आणतात तरी कुठून, असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे। विशेष या सगळ्या प्रकारांमध्ये अजूनही रुपाली चाकणकर एका सुरक्षित कवचामध्ये आहे। ही नेमकी कुणाची कृपा म्हणावी, असा सवाल करताना अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीची पाळंमुळं खणून काढायची असतील तर नुकत्याच या भोंदूला पकडले आणि त्या भोंदूला पकडले असा बातम्यांचा रतीब लावण्यापेक्षा भोंदूगिरीचे प्रस्थ वाढवणाऱ्या चाकणकरांसारख्या धनिकांना थेट चाप लावणे गरजेचे आहे। मात्र पोलीस चाकणकरांना अटक करायला घाबरतात का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे।